मित्र हो, गेल्या तासाला आपण आधुनिक भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना जर्मन भूगोल संप्रदायाचा गेल्या तासाला आपण अभ्यास केलेला होता. आणि हा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं एक गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे जर्मन भूगोल संप्रदायामध्ये किंवा जर्मन स्कूल ऑफ जॉग्राफीमध्ये जर्मन भूगोलशास्त्रज्ञांचे आधुनिक भूविज्ञानामध्ये त्यांनी केलेलं योगदान आणि हा योगदानाचा विचार किंवा अभ्यास आपण करत असताना मी तुम्हाला सांगितलं की आधुनिक भूगोलाचं असणारं जे स्वरूप आहे हे स्वरूप प्रामुख्यानं बदलण्यामध्ये किंवा या भूगोलशास्त्राला एक आधुनिक स्वरूप प्राप्त होण्यासाठी जे योगदान दिलं त्यामध्ये जर्मन शास्त्रज्ञ हे अग्रेसर होते असं आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्याने जर्मन भूगोलतज्ञांचे आधुनिक भूगोलशास्त्राच्या विकासातील योगदान हे जागतिक पातळीवरती अगदी वाखाणण्याजोगं दिसून येतं. कोणत्याही देशातील भूगोलतज्ञापेक्षा अधिक महत्त्वाचं स्थान हे जर्मन भूगोलतज्ञांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता आधुनिक भूगोलशास्त्राची सुरुवात ही मुळातच जर्मन या देशामध्ये झाली. आता हे जे जर्मनचे शास्त्रज्ञ होते, मी पाठीमाग तुम्हाला सांगितलं की कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट हे दोन जे शास्त्रज्ञ आहेत किंवा वैज्ञानिक होऊन गेले, हे वैज्ञानिकांना इतकं महत्त्व होतं की प्रामुख्यानं त्यांचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी आधुनिक भूगोलाचं असणारे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर नंतर आपण फ्रेंच भूगोल संप्रदाय अभ्यासणार आहोतच. तत्पूर्वी गेल्या तासाला जो आपण अभ्यास केलेला होता त्यामध्ये हे असणारे जे जर्मन भूगोल संप्रदायातील शास्त्रज्ञ आहेत यांचं योगदान हे अतिशय मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं की मुळातच जर्मन देशामध्ये आधुनिक भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झाली असं मानलं जातं. संपूर्ण 18वे शतक आणि 19वे शतक हे जर्मन शास्त्राला अतिशय व्यापक आणि भूविज्ञानाला एक भक्कम अशा पायावर उभा करणारं हे शतक म्हणून ओळखलं जातं. म्हणून या गेल्या शतकामध्ये भूगोल म्हणजे जर्मन शास्त्र इतकी ओळख ही प्रामुख्यानं होत होती ही आपण गेल्या तासाला अभ्यासलेलं होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जर्मन विद्यापीठातील भूगोलाचे प्रोफेसर हे कार्ल रिटर होते. आपण कार्ल रिटर आणि अलेक्झांडर हुम्बोल्ट यांचा स्वतंत्र अभ्यासानंतरच्या पिरियडमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी फक्त जर्मन भूगोल संप्रदाय काय होता किंवा त्याची ओळख करत असताना या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. आणि म्हणून हे असणारे रिटरचे अनेक विद्यार्थी हे जर्मन देशामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठातील आदी विभागामध्ये प्राध्यापक किंवा प्रोफेसर या पदावरती कार्यरत होते. अशा प्रकारचा एक मोठा छाप हा कार्ल रिटरचा या जर्मन देशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यातील बऱ्याच जणांनी भूगोलाखेरीज इतर शास्त्रांना उदाहरणार्थ इतिहास असेल, तत्त्वज्ञान असेल, जीवशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल इत्यादी विषयामध्ये आपल्या कार्याचा ठसा हा अतिशय मोठ्या प्रमाणात उमटवलेला होता. याच कालखंडामध्ये जर्मनीमध्ये अनेक भूगोल सोसायटीज स्थापन झाल्या. या सोसायटीचे संशोधन पत्रिका या सुरू केलेल्या होत्या. आता 19व्या शतकाचा कालखंड जर विचारात घेतला की भारतीय उपखंडामध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी ह्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. या कालखंडामध्ये विज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात या युरोप खंडामध्ये होत होता. मग त्यामध्ये जर्मन असेल, फ्रान्स असेल ही देशे अग्रेसर होते. आणि म्हणून त्याद्वारे भूगोलतज्ञांचे संशोधन असेल, संशोधनात्मक लेख असतील, अज्ञात स्थळांची माहिती उपलब्ध करून घेणं आणि ती प्रकाशित करणं अशा प्रकारचं काम हे मोठ्या प्रमाणात या जर्मन देशामध्ये सुरू होतं. गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 4 शतकाचं म्हणजे 20व्या शतकाचा सुरुवातीचा जर पूर्वार्ध विचारात घेतला तर त्या काळामध्ये युरोपमध्ये राजकीय लष्करीदृष्ट्या अनेक स्थित्यांतर झाली. परंतु या काळामध्ये नकाशा आणि चार्ट्स
यांना अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी वाढत होती. गेल्या तासाला आपण पाहिलं की नवीन भूभागाचा जर शोध घ्यायचा असेल, नवीन देशांची ओळख जर करून घ्यायची असेल, तर त्यासाठी मार्गदर्शक म्हणून नकाशांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट आणि विविध प्रकारचे नकाशे यांना मागणी त्या कालखंडामध्ये वाढलेली दिसून येते. आता नवीन मग त्यासाठी त्या ठिकाणी असणारे जे राज्यकर्ते होते किंवा वेगवेगळ्या राजे लोक असतील, तर त्यांनी काय केलं की धाडसी जे संशोधक होते, अभ्यासक होते, या लोकांना काही स्कॉलरशिप देऊन किंवा आर्थिक मदत देऊन त्यांना जहाजं, त्याबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी काही कामगार असतील, काही सहकारी असतील, ही इत्यादी लोक त्यांच्याबरोबर देऊन 6 महिन्याचा असेल, वर्षाचा, 2 वर्षाचा प्लॅन तयार करून नवीन भूभाग शोधण्यासाठी त्यांना पाठवलं जात होतं. आणि नवनवीन भूभागाची, नवनवीन देशांची ओळख करून घेणं, तिथं असणारे सामाजिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, सांस्कृतिक परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक परिस्थिती असेल, तिथं असणारे प्राकृतिक भूउठाव असतील, इत्यादींची ओळख करून घेणं किंवा तिथील माहिती गोळा करणं आणि ती लिखित स्वरूपात पुन्हा त्या देशात गेल्यानंतर देणं, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ निर्मिती करणं, रूट किंवा चार्ट्स तयार करणं, आणि अशा प्रकारचं काम हे त्या काळामध्ये जर्मनमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू होतं. हा भाग आपण गेल्या तासाला प्रामुख्यानं पाहिलेला होता. आता त्यानंतर फ्रेंच देशाचा असणारा भूगोल संप्रदाय आपण अभ्यासत असताना की हा असणारा फ्रेंच भूगोल संप्रदाय हा कसा होता, तर प्रामुख्यानं गेल्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की दुसरं महायुद्ध जे होतं, या दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीमध्ये सुरुवातीस पहिल्या महायुद्धाप्रमाणे नाझी राज्यकर्त्यांनी भूगोलतज्ज्ञाला मदतीसाठी बोलवलेले नव्हते, परंतु संशोधन पत्रिका व भूगोल सोसायटीच्या हस्तक्षेप नको अशा प्रकारचा नाझींचा त्या कालखंडामध्ये विचार होता. आता 1941मध्ये जर्मनीतील पूर्वीच्या सर्व भूगोल सोसायटीज रद्द करून जर्मनीमध्ये जिओग्राफिकल सोसायटी नावाची एक संस्था ही स्थापन केलेली होती. हाही भाग आपण पाठीमागे पाहिला होता. आणि हा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितलं की या सोसायटीच्या 70 भूगोलतज्ज्ञांनी द स्पेस प्रॉब्लेम ऑफ अर्थ हा 2 खंडात्मक ग्रंथ प्रकाशित केलेला होता. त्यातील पहिला खंड हा पूर्णपणे युरोप आणि दुसरा खंड हा युरोपियन वसाहतीवर आधारित होता. पहिला ग्रंथ कशावरती होता? पहिला ग्रंथ हा पूर्णपणे युरोप खंडावरती आधारित होता आणि दुसरा जो खंड आहे तो म्हणजे युरोपियन लोकांच्या असणाऱ्या ज्या वसाहती होत्या जगभर, यावरती आधारित होता. आता युद्धाचा भूगोल तज्ज्ञावर प्रत्यक्ष परिणाम झाला. उदाहरणार्थ फिलिप्सनचा तुरुंगात जावे लागले. लेडन जे होते ते स्वीडनमधील प्रदेश मिळवला, परंतु नंतर त्यांना जर्मनीत आणून तुरुंगात टाकलेले होते. परंतु अशा प्रकारे पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध असेल, या युद्धांचा परिणाम किंवा प्रभाव हा प्रामुख्यानं त्यांच्यावरती पडलेला दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र जर्मन उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्या काळी जर्मन भूगोलतज्ज्ञांची अतिशय मोठ्या प्रमाणात हानी झाली. मग त्या ठिकाणी असणारी विद्यापीठा ओस पडलेली होती, तरुण पिढी युद्धात मारली गेलेली होती, भूगोल पत्रिका काढणं बंद झालेलं होतं. मी पाठीमागे सांगितलं की कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट यांचं योगदान हे इतकं मोठं होतं की त्या कालखंडामध्ये युरोप खंडात मोठ्या प्रमाणात प्रभाव हा या 2 शास्त्रज्ञांचा त्या काळी होता. परंतु अशा प्रकारे या महायुद्धाचा फटका हा अभ्यासावरती इतका मोठा झाला की त्या ठिकाणी असणारे अनेक तरुण अभ्यासक जे होते, तरुण मुलं जी होती की उद्याचे जे भूगोलतज्ज्ञ म्हणून उदयास आले असते, अशा प्रकारची तरुण मुलं या युद्धामध्ये मारली गेली. आणि त्यामुळं अभ्यासाकडं एकूणच लोकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुण पिढीनं पाठ फिरवल्यामुळं त्या ठिकाणी असणारी जी विद्यापीठं होती, ही विद्यापीठं पूर्णपणे ओस पडलेली होती. तरुण पिढी अतिशय म्हणजे उद्ध्वस्त झालेली होती
आणि या कारणामुळं त्या काळामध्ये ज्या भूगोल पत्रिका किंवा संशोधन रिसर्च पेपर ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारच्या भूगोल पत्रिका प्रकाशित होणं हे पूर्णपणे बंद झालेलं होतं. ग्रंथ प्रकाशित होणं बंद झालेलं होतं. युद्धानंतर वेगळ्या पक्षाचे सभासद असलेले भूगोलतज्ञावर खटले भरण्यात आले. तरीही पूर्ण जर्मनीत भूगोलशास्त्राच्या विकासाला चालना हळूहळू मिळत गेली. आर्थिक प्रश्न या विषयाच्या चर्चेत महत्त्वाचे ठरू लागले. टॉलेमीने प्रामुख्यानं अर्डकुंडे नावाचा जो मासिक सुरू केलं त्या काळामध्ये, ते युद्धानंतर वृद्ध फिलिप्सनला तुरुंगातून मुक्त करण्यात आले. आणि अशा प्रकारे जर्मनीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या युद्धाचा फटका किंवा परिणाम इतका प्रचंड प्रमाणात झाला की भूगोलाचा असणारा विकास हा त्या ठिकाणी थांबलेला होता, पूर्णपणे थांबलेला होता. आणि अशा प्रकारचा परिणाम झाल्यामुळं त्या ठिकाणी जे प्रत्येक महिन्याला असतील, 3 महिन्याला असतील किंवा 6 महिन्याला प्रकाशित होणारी जी संशोधनपर आर्टिकल्स होती, संशोधन पेपर जे होते, रिसर्च पेपर ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारच्या संशोधन पत्रिका प्रकाशित होणं पूर्णपणे थांबून गेलं. त्याचबरोबर नवनवीन भूभागाचा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे चार्ट तयार करणं असेल, नकाशे तयार करणं असेल, अशा प्रकारची जी भूगोलाच्या अभ्यासाला चालना देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे स्टॉप झाल्या किंवा थांबल्या गेल्या. इतकंच नव्हे तर मी आता मागेच तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी असणारी जर्मनीतील विद्यापीठंसुद्धा पूर्णपणे थांबलेली होती किंवा ओस पडलेली दिसून येत होती. कारण तिथं अभ्यासासाठी येणारी विद्यार्थी पण तिथं दिसत नव्हते किंवा तिकडं विद्यार्थी जात नव्हते. तरुण विद्यार्थी किंवा तरुण मुलं ही युद्धामध्ये खेचली गेली आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारी विद्यापीठं ही ओस पडली. आणि याचा परिणाम इतका झाला की हा भूगोलाचा असणारा विकास किंवा भूविज्ञानाचा असणारं जी गती होती, अभ्यासाची गती होती, ही पूर्णपणे रोखली गेली. अशा प्रकारे परिणाम हा मोठ्या प्रमाणात ह्या युद्धाचा झालेला होता. परंतु जर्मनीमध्ये जितका भूगोलाचा विकास झाला, इतका विकास हा त्या काळामध्ये जगभर कुठेही झालेला नव्हता. इतकंच नव्हे तर भूगोलशास्त्र हे इतकं जर्मन शास्त्र म्हणूनच ओळखलं जात होतं किंवा इतकी छाप ही भूविज्ञानाच्या अभ्यासावरती या जर्मन देशाची होती. आणि त्याचं असणारं जे मुख्य कारण होतं, मी तुम्हाला वारंवार या विषयाचा आपण अभ्यास सुरू केल्यापासून सांगत आलो की कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट या 2 शास्त्रज्ञांचा असणारे योगदान हे अतिशय मोठ्या प्रमाणात या काळामध्ये या देशावरती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भूविज्ञानाचा विकास हा त्या ठिकाणी झालेला होता. ठीक आहे, आता पुढच्या पिरियडला आपण फ्रेंच भूगोल संप्रदाय आपण कंटिन्यू करू.